शिवराय, तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर। तर मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि आता चहा पाणी झालेला आहे। तर चला आज छोटासा ब्लॉग बनवायचा आहे। तर तुम्हाला आमच्या टायटल वरून समजलं असेल की आज आमच्या ब्लॉगचं कारण काय आहे। तर आम्हाला एका ताईंनी कमेंट केली होती की तुमच्या जुन्या घराचं होम टूर दाखवा म्हणून। तर तोच आज व्हिडिओ बनवायचा आहे आम्हाला आणि आमचं जुन्या घराचं व्हिडिओ बनवणार आहे। तर शेवट लोक बघा। आणि म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही नवीन घराची समजा साफसफाई करायला जायचो किंवा घर धुवायचं ते चालूच होतं आमचं। तर तिकडले पण व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर केले। तर एका ताईला वाटलं की म्हणजे जुन्या घराचं आपल्या होम टूर दाखवावं यांनी। तर म्हणलं चला त्या ताईंच्या कमेंटला मान देऊन आणि आज मस्त असं होम टूर बनवूया। तर चला लगेच सुरुवात करणार आहे आम्ही। तर बघा होम टूर सुरुवात करायची होम टूरला। तर सगळ्यात सुरुवातीला आम्ही म्हणजे आमचं छोटंसं बाहेरचं अंगण ते दाखवणार आहे। तर सगळ्यात जास्त मेन उपयोगात पडणार आपलं पाण्याचं हौद आहे। तर छोटासा पाण्याचा हौद आहे आमचा बघा। तर म्हणजे रोजच्या डेली वापरासाठी आपल्याला पाणी लागतं जनावरांसाठी वापरण्यासाठी। तर याच्यात आम्ही रोजच्या रोज पाणी भरून ठेवत असतो। आणि सगळ्यात मेन आपली सुविधा धुणे आणि भांड्याची। तर एका हौदच्या साईडला आम्ही 2 दगड ठेवलेले धुणं धुण्यासाठी आणि भांडे घासासाठी। तर पाणी आमचं तिकडे आहे म्हणजे पाण्याचं सुद्धा इकडं म्हणजे दिलेली आहे डायरेक्ट आम्ही म्हणजे इथं डास नाही हो म्हणून आम्ही इकडं पाणी सुद्धा नाही ठेवलेले। आपण उखंड्यास तिकडे काढून दिलेलं आहे पूर्ण इकडून आणि बाथरूमची ती पाईपलाईन आहे। तर जनावर आहे तर इकडं बाहेर जनावरांचं आहे आणि वल्ल होतं म्हणून चाळीमध्ये बकऱ्यांचं। तर बाहेर बकऱ्या बांधित राहतो संध्याकाळच्या टायमाला आणि मध्ये आपली बकऱ्यांची चाळी आहे। तर इकडून मोकळा परिसर सोडलेला आहे म्हणजे आपले कुट्टीचे बोध ते राहते। तर ते भरून ठेवायला राहतं। तर इकडे यासाठी म्हणजे भरपूर मोठा परिसर सोडलेला आहे। तर इकडे ट्रॅक्टरला त्याला जागा किंवा सनग राहते आपले मशीन रोट्या ते त्यासाठी सगळं। तर बघा म्हणजे दिवसभर जनावर इकडे बांधासाठी इकडे पण एकदम मोठा असं परिसर सोडलेला आहे आणि मक्का मशीनचं लावेले रोट्या बाकी पूर्ण सणग आणि ट्रॅक्टरला त्याला जागा सोडली इकडं। आणि ती मशीन ठेवलेलं आहे कारण कुट्टी काढायचं आता सध्या बंद आहे ते पण मग बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं। तर मग चालू होतं पण आता सध्या आम्ही म्हणजे बंद केले कारण आम्ही कुट्टी डायरेक्ट मोठ्या मशीनच काढून घेतोय। तर ही कुट्टी मशीन पण आहे आणि इकडं साईडला 2 रूम आहे। तर स्टोर रूम म्हणून आहे जे समजा आपल्याला काही उपयोगी वस्तू नसतात त्या आम्ही भंगार वस्तू काही बी दुसऱ्या स्टोर रूम मध्ये ठेवलेला आहे। तर बघा म्हणजे आमची सगळ्यात मेन चुले कारण की आम्हाला चुली सोय नाही पत्रे ते न टाकेल। तर घराच्याच वट्ट्याच्या एका कोपऱ्याला आम्ही चूल मांडलेली आहे मस्त अशी वट्ट्याची चूल आहे। तर आलेला होता म्हणून झाकून ठेवलेली राहती। तर बघा तुम्ही तर रोजच्या व्हिडिओ मध्ये बघताच आमची चूल तर एकदम छान अशी म्हणजे वट्ट्याच काढायला। आणि इथं आपलं तुळशीचं वृंदावन आहे आणि खाली मसाला वाटायला पाटा आहे। सोनपापडीच काय चालली कुण। तर बघा आमच्या घराचा परिसर तर बाहेरूनच दाखते अजून मध्ये तर जायचंय सोनपापडीचं शंभू यांचं सगळ्यांचं चालू खेळायचं। चला आता लगेच आतमधलं दाखवणार आहे तुम्हाला। तर बघा आता लगेच तुम्हाला घरामधलं दाखवणार आहे। तर आपल्या घरामध्ये तर सगळ्यात एक नंबर आपला हॉलमध्ये आपण आलेलो आहे। तर इकडे आपण आलेलो आहे हॉलमध्ये आणि मम्मी त्यांचं चालू आहे चू सोबत गप्पा मारायचं आणि शंभू दीदी ते सगळे बसलेले। आणि या साईडला म्हणजे बघा तुम्ही इकडल्या साईडला जेव्हा दरवाजातून आपण एंट्री घेतो तेव्हा आम्ही म्हणजे असा ठेवलाय मेकअप असा समजा आपल्या जे रोजचा वापरण्याच्या वस्तू राहते तेल पावडर सगळं तिथं ठेवलेलं आहे। आणि इकडल्या साईडला लगेच देवघर आहे आपलं। तर इकडं टीव्ही पाहायला आपली टीव्ही आहे आणि टीव्ही खाली आमचं छोटंसं देवघर आहे। आणि या साईडला लगेच सोफा आहे आणि त्यानंतर शोकेश कपाट सगळं आम्ही म्हणजे लावलेलं आहे। आणि हे सगळं कविताच्या लग्नाचं आहे तर या साईडचं। आणि इकडं फ्रीज ठेवलेलं आहे कारण आम्ही म्हणजे फ्रीज आहे ना बंदच आहे। जसं कविताच्या लग्नाचं म्हणजे लग्न झालं तसं फ्रीज बंद आहे कारण एक ऑलरेडी चालू आहे त्यामुळे आम्ही म्हणजे खोललेलंच नाहीये। आणि त्यानंतर आम्ही तर शिवाजी महाराजांची मूर्ती पण ठेवलेली आहे। रोज म्हणजे मम्मी याची पूजा वगैरे करीत राहते रोजच्या रोज। आणि इकडे वरती आपले सगळे देवाचे फोटो वगैरे येतात आणि देवघरात ठेवलेले बाकीचे पण उरलेले इकडे भिंतीला लावून ठेवलेले। हा फोटो लावले ना। या साईडला आपली शिलाई मशीन आहे आणि सॉकेश होतं। तर तुम्ही बघितलं आम्ही म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवतो तर तो पण व्हिडिओ आम्हाला टाकायचाच आहे। तर त्याला कवर पप्पानी कवर आणलेले आहे मस्त। आणि इकडे या साईडला सगळे कपडे वगैरे रोजचे वापरण्याचे कपडे ठेवलेले राहते। चला आता हॉलमधून लगेच जाणार आहे किचन मध्ये। तर इकडच्या साईडला आपलं किचन आहे
आणि इकडच्या साईडना म्हणजे बाथरूम आहे. तर ते आम्ही बांधलेले बाथरूम मध्ये, कारण आपले जे रोजचे वापरायचे कपडे राहते का ते आम्ही दोरीवर टाकलेले असते छोटे छोटे कपडे. आणि सगळ्यांचे ब्रश ठेवायला छोटस खोकं आहे, तर सगळ्यांचे ब्रश त्याच्यात राहते. आणि आपल्या इकडे व्हीटर आणि गार पाण्याची टाकी आहे. तर बघा बाथरूम पण किती मस्त आहे. तर बघा एका कोपऱ्यामध्ये आपल्या किचन वाट्याच्या साईडला पाणी पिण्याचं माठात राहतं आणि स्वयंपाकासाठी हांड्या आणि जारमध्ये राहतं. आणि इकडून त्या साईडला लगेच आपला गॅस आणि इकडे खिडकी, एकदम मस्त बाहेरचं बॅकग्राऊंड भारी वाटतं. आणि इथं खाली पिठाचे डबे ठेवलेले आम्ही, गव्हाचे पिठाचे, बाजरीचे पिठाचे. आणि इकडे या साईडला आपलं मिक्सर आहे, तर मिक्सरसाठी आपण म्हणजे झाकून ठेवलेलं असतं, त्यामुळे आम्ही कपड्यांनी झाकून ठेवतो कारण खराब होऊ नये म्हणून. आणि इकडं कपाशाचं स्टँड वगैरे राहतं, थोडंफार काही म्हणजे भाज्या वगैरे असतात तर आम्ही इथं ठेवीत असतो. आणि लगेच इकडं बोर्ड आहे मिक्सरचं आहे. आणि इकडं आपली शेगडी आहे, तर लहान मुलांसाठी खूप घातक असते, पण आम्ही म्हणजे पोरांना किचन मध्ये येऊनच देत नाही. आणि इकडं सगळ्यात मेन आमच्या किचनला दरवाजा पण आहे, तर आम्ही म्हणजे बाहेर जाता वेळेस दरवाजा लावून घेतो, त्याच्यामुळे म्हणजे आमच्या शेगडीला काही भीती नाही. तर बघा किचनच्या तिकडच्या साईडला आपला डायनिंग टेबल आहे, तर हा ताईच्या रंगाचा डायनिंग टेबल आहे. आणि इकडं म्हणजे वापरण्यासाठी भांडे आमचे, तर दोन्ही मांडीत आमचे वापरायचे भांडे राहते. आणि इकडं फ्रीज आहे, तर चालू फ्रीज म्हणजे आपण म्हणजे एकच फ्रीज चालू आहे, तर ताईनं सांगितलं की माझ्या लग्नच बंद आहे आणि हे फ्रीज आताच चालू आहे. आणि तसंच आपल्या इकडच्या कोपऱ्यामध्ये तर सगळ्यांचे कपडे राहते, म्हणजे स्वेटर वगैरे आणि पप्पाचे त्यांचे रोजचे डेली म्हणजे आपले वापरायचे. आंघोळ झाली म्हणजे मग इथले कपडे घालून घेतले का मग टेन्शन नाही. आणि आता हे झाल्या समोरच्या 2 रूम, तर आता आम्ही पाठीमागच्या 2 रूम मधलं दाखवणार तुम्हाला. तर बघा हा आपला जिना आहे, तर आम्ही म्हणजे या कोपऱ्यामध्ये कसं धान्य वगैरे ठेवलं राहतं, डाळी ते, आणि वाळत घातलेलं होतं, तर पाऊस आला मग गडबडीत घेतला आम्ही खाली, त्यामुळे थोडासा राडा झालेला आहे. आणि इकडे आपले म्हणजे कपडे म्हणजे आपले अंगावर घ्यायचे कपडे, ब्लँकेट्स वगैरे सगळे. आणि पाठीमागची बेड म्हणल्याच्या नंतर थोडासा पसारा जास्तच राहतो, कारण की पाठीमाग एका मांडणीमध्ये बरण्यात ठेवलेले. हा आपल्या ज्या डाळी म्हणजे आपले धने सगळं जे आपल्याला लागतं ते सगळं आपण त्याच्यात ठेवलेलं आहे. आणि वरच्या साईडला पोटमाळीवर बघा सगळे आम्ही डबे ठेवलेले, कुरडया पापडचे त्याचे, आणि जे रिकामे डबे ते पण एका ते घालून ठेवलेले. इकडे चिकाटेस, पातेले, बकेटी, जे जे आपल्याला म्हणजे रेग्युलर साठी लागतात. आणि या साईडला पोटमाळ आहे, तर तिथं पण डबे ठेवले बाकीचे. तर इकडे आपल्या छोट्या बाळाची झोळी आहे, कारण त्याला अजून झोळी म्हणजे लागते, त्यामुळं इथं मस्त अशी झोळी बांधलेली आहे. इथं पण बोर्डची सिस्टीम आहे, फ्रीजचं वायर ते सगळं, फॅन वगैरे. आणि या रूमचं दाखवून झालेलंच आहे आम्ही, म्हणजे कसं कसं व्यवस्थित ठेवलेलं आहे. इथं बोर्ड आहे, बॅटरीज वगैरे चार्जिंग लावायला यायला. आणि त्यानंतरून आता एकच रूम राहिली आहे, तर इकडं पण बेड आहे, 2 बेड आणि 1 हॉल आणि 1 किचन. तर ह्या बेड मध्ये आमचे सगळ्या गव्हाच्या आणि त्याच्या गोण्या राहत्या. तर इकडं ताईचं पण फर्निचर होतं. आणि चाळीमध्ये कसं आपलं कांदे ते राहते, त्यामुळं सगळ्या धान्याच्या याच्या गोण्या घरातच ठेवावं लागत्यात. आणि इकडं जे नवीन ड्रेस राहते अटकून ठेवलेले. तर इकडं बेड आहे, आणि जे जे वस्तू लागत नाही त्यावरती पोटमाळीवर ठेवून दिलेले आहे. तर इकडं बघा ताईच्या लग्नाचं कपाट आहे, आणि इकडं सॉकेश आहे. तर कपाट आणि सॉकेश पाठीमागच्या घरामध्ये ठेवलेलं आहे. आणि एक हॉलमध्ये कपाट आणि सॉकेश. तर आमची बैलजोडी बघा, पप्पाना शंभू लहान होता, शंभूसाठी आणली ती. तर ती बैलजोडीचा व्हिडिओ बघितला सगळ्या आपण दाखवला, सगळ्यांशी शेअर केला होता. खाली जर ठेवले तर शंभून ते मोडून टाकीन, त्याच्यामुळे चिनी मातीचे आहे ते, त्याच्यामुळे मग शो साठी ठेवले आम्ही. बघा म्हणजे सगळ्यात सुरुवातीला ताईच्या लग्नाच्या आधी तर 2च रूम होत्या स्लॅबच्या, आणि ही एक आणि पलीकडचा बेड, तर दोन्ही बेड होते. आणि त्याच्यानंतर ताईच लग्न झाल्याच्या नंतर पुढे पडवी टाकली. तर तेव्हा म्हणजे इतकं म्हणजे लगेच जागा पुरत नव्हती, त्याच्यामुळे वाढत चालले. तसंच पप्पाना रूम पण वाढीत चालल्या. आणि त्याच्यानंतर पुढे 2 रूम बांधले, 1 हॉल आणि किचन. तर आता ते पण झालं. तर तुम्ही आमचं नवीन घर पण बघितलंच असेल. तर आता तिकडे मोठे बंगले, जसं जसं जेवढं म्हणजे वाढतंय तेवढं कमीच पड राहिलं. आता चला डायरेक्ट नवीन घरात जाणार आहे. खोल्या थोड्याशा छोट्या, हा छोट्या छोट्या आहे ना, आणि एकदम साधी सिंपल फरची, म्हणजे खूप 2005 मधलं घर आहे हे. चला आता थोडं तुम्हाला म्हणजे आमचे किचन, हॉल आणि दोन्ही पण बेड दाखवले.
चला आता वरचं टावर थोडं बॅकग्राऊंड दाखवूया है की नाही. तर आता वरचा दरवाजा पण खोलला टेरेसचा आणि आलोय वरती. तर तुम्ही बघा आपलं वरचं बॅकग्राऊंड. तर किती सुंदर असं वातावरणामध्ये आम्ही आजवर आलेलो आहे. म्हणजे आम्ही पण खूप दिवसानंतर आज टायमाला वरती आलो. सकाळी आलो होतो धान्य ते म्हणजे इथं कसं थोडंसं म्हणजे स्वच्छ राहतं तर इथं डाळी ते वाळू घालायला. स्लॅबचं घर म्हणल्यानंतर खाली कसं कुत्रा मांजरायचं पण खाली वाळू नाही घालीत आम्ही. तर वरतीच घातलेलं राहतं आणि वरती सगळं सेफ्टी आहे कारण की म्हणजे कोणी येत नाही. कुत्र मांजर बकऱ्या सगळ्यांपासून म्हणजे इथं एकदम स्वच्छ राहतं. तर तुम्ही बघा तिकडे चालू आहे खाली अंगणामध्ये दिदी सगळ्यांची धाराधारी खेळायचं. आणि ते इकडे बाई पत्र्याची रूम आहे वरती. ह्या रूम आहे म्हणजे समोरच्या पण आणि जुन्या काळातलं टावर बघा ना किती छोटं राहत होतं. आताचे टावर आणि पहिल्या टावर मध्ये किती फरक आहे. अगं मग ते आता इंजिनियर प्लॅनिंग ना अलग अलग होत चाललेलं आहे सगळं. तर तसंच घराच्या पाठीमागं आमचा घास आहे. तुम्ही तर घास पण बघितला आणि घरा पाठीमागं टॉर्ली उभा आहे. तुम्ही म्हणजे हा सगळा बॅकग्राऊंड बघितलेलाच आहे आमचा. पण मग आज ताईंच्या कमेंटला मान देऊन म्हणलं चला मस्त अशी ब्लॉग बनवूया. तर हे वरचं बॅकग्राऊंड आहे कसं छान वाटतं. डिश ठेवलेलं आले तुम्ही सगळे वरती लगेच आम्हाला बघितलं का भाई. अरे एकटेच आले काय. तर बघा तिकडे नाही जायचं बरं का. आपले आंब्याचे झाड किती छान दिसू राहिली वरतून. जनावर खाली नका जाऊ. आणि या साईडला बघा आपल्या इकडे 2 स्टोर रूम आहे. आपण तुम्हाला दाखवल्याच. त्याच्यात आम्ही म्हणजे जे आपलं बिनकामीचं सामान राहतं किंवा कुट्टीच्या रूम कुट्टीच्या भोद भरायचे असले तर ते त्याच्यात भरीत राहतो. तर बघा शंभू सोनपापडी आरा सगळे आलेले इथं वरती. तर ते पण आले सगळेजण आलेले. हो का. हा हा एकदम भारी वाटतंय ना आज. आणि आता कारखान्यावर अजून बल्ब लागले नाही बरं का. नाही तर मग आपलं नवीन घर पण दिसतंय. हा आणि संध्याकाळचे अजून थोडस म्हणजे संध्याकाळ झाली का कारखान्यावरचे सगळे बल्ब लागतात तर इतकं म्हणजे एकदम लखलख प्रकाश राहतो इथपर्यंत येतो. तसंच आम्हाला एका दादांनी कमेंट केली ती तुम्ही शेतात राहत्या तुम्हाला म्हणजे भीतीने वाटत का. तर खरं सांगायला गेलं का म्हणजे जे शेतामध्ये राहतं ना त्यांना काहीच भीती नसते आणि त्यांना उलट भारी राहतं. गावापेक्षा शेतातलं वातावरण एकदम भारी राहतं. आणि तुम्ही बघितलं इतकं म्हणजे हिरवगार निसर्ग म्हणजे निसर्गरम्य वातावरण सोडून गावात काही एवढं काही खास राहत नाही. त्यामुळे आम्ही म्हणजे पहिल्यापासूनच शेतात राहतो आणि आम्हाला शेतात करमतं पण भरपूर कारण एकदम भारी असा परिसर राहतो. तर तुम्हाला म्हणजे आमचा घराचा होम टूरचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि सगळ्यात मेन का एका ताईंच्या कमेंटला म्हणजे उत्तर द्यायचंच होतं. म्हणलं चला आपण तिकडला होम टूर तर दाखवणारच तसा पण ह्या घराचा होम टूर ताईंनी आपल्याला म्हणजे एक काय स्वतःच्या मनाची इच्छा व्यक्त केली तर आम्हाला पण दोघींना खूप छान वाटलं की कारण म्हणजे नव्या घरापेक्षा जुन्या घराचा होम टूर पाहायला त्यांना नक्की आवडेल. तर चला ऐकले आणि नक्की आम्ही म्हणजे तसा प्रयत्न पण केला होम टूर काढण्याचा. तर आम्हाला ते बी नक्की सांगा कमेंट करून ऐक नाही. शंभू नको ना. तर चला आता जाऊया खाली. चला आता स्वयंपाकाची वेळ पण झालेली आहे. लागतो लगेच स्वयंपाकाला. हा मग काय. तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.